त्यापेक्षा रोज थोडं थोडं मारण्यापेक्षा एकदमच मारून टाकणार. असं कोणाला काय झालं तर याचा जबाबदारी कोण आहे? त्या पूर्ण तांदूळ माणसाने तर नाही, जनावरांना खायच्या लायकीचं नाही. निवेदन देऊन आंदोलन करणार आहे जर कारवाई नाही झाली. रेशन दुकानवाल्याला आम्ही बोलायला गेलं तर त्यांनी काय म्हणते, फुकटचं येत आहे, घ्यायचं असं तर घ्या. रेशनच्या तांदळामध्ये 3 दिवसापूर्वी यांनी तांदळ रेशन दुकानात आणलेला आहे. 3 दिवसांनी ते रेशनचा तांदूळ खाल्लेला आहे. ते खाल्ल्यानंतर आज खाली सापाचं एक साप मेलेला अवस्थेत सापडलेला आहे आणि आतमध्ये एक खाल्ल्यामध्ये उलट्या जुलाबी काही लोकांना चालू झालेले आहेत. बरं, फक्त या गावातच नाही, या भागातल्या पूर्ण जनतेने रेशनचं धान्य आणलेलं आहे. त्या पूर्ण तांदूळ माणसाने तर नाही, जनावरांना खायच्या लायकीचं नाही असं धान्य रेशनच्या ह्याच्यातनं वाटप झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रशासनाचा गलथानपण आहे आणि आम्ही सगळे ह्या गोष्टीचा कडक कारवाई व्हावी म्हणून एक माहिती सरकार शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन देणार आहे, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना निवेदन देणार आहे आणि जे दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही निवेदन देऊन आंदोलन करणार आहे. जर कारवाई नाही झाली तर त्या पुरवठा अधिकारी मेलेला साप जे आमच्या पोत्यात सापडलेला आहे त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही जेवण साप सोडू आणि ह्या गोरगरिबांकडे जर प्रशासन असं दुर्लक्षपणा करत असेल तर शिवसेना शांत बसणार नाही. त्यांना ऑफिसमध्ये जाऊन प्रश्न विचारू आम्ही आणि याच्यावर कारवाईसाठी पाठपुरावा करू. आमचं मोदी एरिया झोपडपट्टी आहे, पूर्ण एरिया कामगार वर्ग आहे. या एरियामध्ये बिगारी काम करतात आमचे घरचे मालक आणि आम्ही सकाळी धुणं भांड्याला जातो, सकाळी जाऊन रात्री येतो. असलं धान्य फुकटचं देतात आणि लेकरं शिजवून खातात. आता आजारी पडलेत एरियामध्ये, असं कोणाला काय झालं तर याचा जबाबदारी कोण आहे? रेशन दुकानवाल्याला आम्ही बोलायला गेलं तर त्यांनी काय म्हणतात, फुकटचं येत आहे, घ्यायचं असं तर घ्या, नाही तर परत जात आहे धान्य. मजबुरी आहे, घ्यावं लागतं आम्हाला धान्य. याचं सर सांगा, कुणाला विचारायचं आम्ही? त्यापेक्षा रोज थोडं थोडं मारण्यापेक्षा एकदमच मारून टाकणार. थोडे दिवस पाण्यात देता जहर, थोड्या दिवसात धान्यामध्ये देता. हे काय प्रकार चाललाय? कुणाला विचारायचं आम्ही? आणि हे असं साप आहे म्हणून आम्हाला हे पण माहित नव्हतं. हे आता बघितल्यावर आम्ही सरांना बोलून घेतलो आम्ही. ते सरांना बोलावल्यावर ते सर सगळं ते बघून हे साप आहे म्हणल्यावर आमचं तळपाय काय म्हणतात तसं भीती झालाय आम्हाला. काय सांगायचं, कुणाला सांगायचं सांगा?